दर्शको नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। गेले 8 दिवस सुरू असणाऱ्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण फुल्ल भरले। काल 25 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली आणि आज शुक्रवार दिनांक 26 रोजी आज सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 6 दरवाजे उघडलेत। त्या 6 दरवाजामधून आणि विद्युतगृहामधून असा एकूण जवळपास 10,068 क्युसेक्सचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू आहे आणि या वाढलेल्या विसर्गामुळे ठिकठिकाणचे मार्ग बंद होत आहेत। याची माहिती आपल्याला मिळण्यासाठी आमच्या के न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणाचे अपडेट आपल्यासमोर देत आहोत। करवीर तालुक्यातील हळदी येथील म्हणजे राधानगरी कोल्हापूर या रस्त्यावर हळदी या गावामध्ये कुरडू फाटा ते ग्रामपंचायत हळदी यामधील रस्त्यावरती जवळपास 3-3.5 फूट पाणी आलेलं आहे। त्यामुळे राधानगरी कोल्हापूर हा मार्ग जवळपास हळदी येथे बंद झालेला आहे। केदार बेकरी सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी। आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केक्स, समोसा, कचोरी, ढोकळा। केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण। पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड। आमचा संपर्क क्रमांक 8602 869595। त्यामुळे तिथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी अधिक माहिती घेऊनच किंवा पर्यायी मार्ग शोधून तिथून जायला हवं। यासाठी आम्ही आपल्याला अपडेट देत आहोत की हळदी येथील कुरडू फाटा ते बाजारपेठ हळदी इथला रस्ता 3-3.5 फूट पाणी आल्यामुळं रस्ता बंद आहे। त्याबरोबरच जो पर्यायी मार्ग आहे हळदीकडून सडोलीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या भराव्याच्या खाली म्हणजे भराव्यावरती येण्यासाठी जवळपास 1 फूट पाणी अजूनही कमी आहे। पण जर काय पाऊस असा संततधार सुरू राहिला आणि आणखीन एखादा दरवाजा उघडला तर उद्या संध्याकाळपर्यंत त्या भराव्यावरती पाणी येऊ शकतं असा एक अंदाज वर्तवला जात आहे। त्यामुळं या हळदी ते सडोली आणि हळदी ते राधानगरी या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी अधिक माहिती घेऊन पर्यायी मार्गाचा अवलंब करावा। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।